उद्यानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता ही पहिल्यांदाच जी आहे ती भाजपकडे जात असल्याचं आपण पाहतोय। तर भाजप आता 51 जागांवर आघाडीवर, तर आप 18 जागांवर आघाडीवर। आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे। 2015 पासून ते आता 2024 पर्यंत 2025 पर्यंत या केजरीवालांच्या या 10 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात मोठा धक्का असेल आपसाठी। 27 वर्षानंतर भाजपला राजधानीमध्ये कमळ फुलवण्यात यश आलंय। 2014 मध्ये मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर 2015 ची दिल्लीची निवडणूक असो किंवा 2020 ची निवडणूक असो पूर्णपणे ताकद पणाला लावलेली होती। मात्र भाजपला या ठिकाणी आपला करिश्मा दाखवता आलेला नव्हता। आता 27 वर्षानंतर देशाच्या राजधानीमध्ये भाजपचं कमळ जे आहे ते फुलताना आपण पाहतोय। मोदींच्या उद्यानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता ही पहिल्यांदाच भाजपकडे जात असल्याचं चित्र दिसतंय। तर 27 वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपला दिल्लीकरांचं मन जिंकण्यामध्ये यश आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। सुषमा स्वराज यांच्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार असं हे कल सांगतायत। बल्लीमारन या मतदारसंघामध्ये भाजपचे कमाल बागरी आघाडीवर आहेत, तर इम्रान हुसेन हे आपचे उमेदवार पिछाडीवर, हारून युसुफ हे देखील पिछाडीवर आहेत। मुस्लिम बहुल हा मतदारसंघ, त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार कमाल बागरी आघाडीवर। चांदणी चौक हा भाग या ठिकाणचा फार महत्त्वाचा आहे। व्यापारी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। मात्र बल्लीमारनमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत, आपचे उमेदवार पिछाडीवर आहेत। तर भाजप 51 आणि आप 18 जागांवर आघाडीवर, काँग्रेस मात्र बादली मतदारसंघामध्येच आघाडीवर आहे। हे आकडे आपण भाजपचे आकडे वाढताना पाहायला मिळते, तर आपचे आकडे या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळत आहेत। तर आप 18 वर पोहोचले ही अरविंद केजरीवाल आपसाठी सगळ्यात मोठा धक्कादायक असणार आहे। भाजप 51 जागांवर इथे आघाडीवर 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये कमळ फुलताना पाहायला मिळते। मागची निवडणूक आणि यंदाची लोकसभेची निवडणूक यामध्ये भाजपनं आपलं कसब जे आहे ते दाखवलेलं होतं, आपली सुणूक जी आहे ती दाखवलेली होती। मात्र विधानसभा आपापसात लढण्याचा तोटा या ठिकाणी झालेला दिसतोय। दिल्ली निवडणुकीच्या निकालावर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीला हा टोला लगावलेला आहे। आपापसात लढण्याचा तोटा, काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची ही पोस्ट आहे। दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढले होते, त्याचा कुठेतरी फटका बसलाय असं अब्दुल्ला यांना वाटतं। आपापसामध्ये लढण्याचा तोटा झालेला आहे। काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी ही पोस्ट केलेली आहे आणि एकूणच इंडिया आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही, हेच आता पुन्हा एकदा अधोरेखित या ठिकाणी होत आहे। दिल्लीच्या निवडणुकांमध्ये आप आणि काँग्रेस यांच्या आघाडी करण्याचा देखील प्रयत्न होता, मात्र 2013 मध्ये जे शक्य झालं ते आता यावेळेला होऊ शकलेलं नाही आणि त्यामुळे हा धक्का बसल्याचं अब्दुल्ला यांना वाटतं। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे, तर आप 9 जागांवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगाची आकडेवारी नेमकी काय सांगते, तर भाजप 28 आणि आम आदमी पक्ष 9 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर इकडे आकडे आपण पाहताय, भाजप 51 जागांवर आघाडीवर आहे, आप 18 जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे। पूर्ण निकाल जो आहे